आज इनके जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे या लॉयर्स होंगे, क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? इनके खुद की तो हैसियत नहीं है अफोर्ड करने की। विद्यार्थी आंदोलकांवर भाजप खासदार कंगना रनौतांची बोचरी टीका। परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात। 3 महिन्यात ट्रायल आणि 2 महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषींना शिक्षा करणार असल्याचं मंत्री जितेंद्र सिन्हाचं स्पष्टीकरण। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा संबंध नाही। विलीनीकरणात संदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं मोठं विधान। पवारांच्या विधानामुळे पुन्हा चर्चांना उधाण। एमएसटी सीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप। 12वी बोर्डाच्या परीक्षेत 45 ते 50% मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत 99 ते 100% सीईटी सेलन आरोप फेटाळले। महाराष्ट्र सरकार आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला आदेश। आसाम बिहारनंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय। बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचं पंतप्रधान मोदींना देणार निमंत्रण। गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी मोदींना बोलवण्याचा निर्णय। शरद पवार उद्घाटनासाठी मागणार वेळ, सूत्रांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट हटवल्याच्या मुद्द्यावरून मेटाने मागितली मोदींची माफी। तांत्रिक अडचणींमुळे पोस्ट डिलीट झाल्याचं स्पष्टीकरण। नागपूरच्या सोमलवार शाळेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप। चिमुकल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। ब्रेकनंतर स्वागत। धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय आणि यावेळेला उपवर्गीकरण करण्याचा सरकारचा घाट घातल्याचा आरोप करण्यात आलाय। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला। दरम्यान उपवर्गीकरणाच्या विषयावरती 27 आमदारांनी सरकारला पत्र लिहिल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलंय। सरकारचा बिलकुल प्रतिसाद मिळत नाहीये। एवढंच नव्हे तर 29 पैकी 27 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय आणि त्यांना चर्चेसाठी आम्हाला बोलवा म्हणून सांगितलंय। अजूनही 27 SC आमदारांना सुद्धा सरकार बोलवत नाही। एवढं सरकारचं म्हणजे जबरदस्तीने हे उपवर्गीकरणाचा घाट आहे। पण सरकारला म्हणून तर आम्ही सांगू इच्छितो की सरकार असो किंवा ऐका ना, सुप्रीम कोर्ट असो, सर्वात वरती जनता असते आणि हे दिल्लीमधल्या जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेला आहे। पुढची बातमी आपण बघूया। टीईटीच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भेटीनंतर गोपीचंद पडळकर यांची शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावरती कडक शब्दात टीका बघायला मिळते। शिक्षण मंत्री यांना हा विषय समजून घ्यायचा नाही किंवा तो त्यांना पूर्ण करायचा नाहीये। त्यापूर्वी शिक्षण मंत्र्यांना अनेक वेळा भेटलो पण काही उपयोग झाला नाही। आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, नक्की विषय मार्गी लागेल असंही ते म्हणालेत। शिक्षण मंत्र्याला मी अनेक वेळा भेटून झालंय, त्याच्या खातचा विषय नाही किंवा त्यांना तो करायचा नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलोय आणि त्यांनी तात्काळ बैठक लावायच्या सूचना दिलेल्या आहेत। पुढच्या 8-10 दिवसात बैठक लावून याच्यावरती निर्णय आम्हाला अपेक्षित आहे। बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं जाणार आहे। नक्षत्र उद्यानामध्ये भगवान गौतम बुद्धांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आणि या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व्हावं असा ठराव विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत मांडण्यात आला। त्यामुळे आता शरद पवार लवकरच पंतप्रधान मोदींची वेळ मागणार असल्याची माहिती आहे। येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आल्याचं नियोजन आहे। माझे सहकारी जितेंद्र जाधव आपल्यासोबत त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। जितेंद्र, आपण बघतोय पुन्हा एकदा आता शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट होण्याची शक्यता आहे, काय या संदर्भातली माहिती आहे? अगदी खरं आहे अमित। विद्या प्रतिष्ठान येथे एक नक्षत्र उद्यान म्हणून आहे, त्या ठिकाणी प्रेरणास्थळ तयार करण्यात आलेलं आहे। या
या प्रेरणास्थळामध्ये गौतम बुद्धांचा भव्य असा पुतळा त्या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. आणि आज विद्याप्रतिष्ठान येथे सर्व संचालकांची बैठक झाली. विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत. संचालकांनी शरद पवार यांच्याकडे प्रस्ताव मांडला की सदरचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे. त्यानुसार आता पंतप्रधानांची वेळ मागण्यात येणार आहे. साधारणतः ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात ही वेळ घेण्यात येणार असल्याचं आजच्या बैठकीत ठरल्याचं आपल्याला सूत्रांकडनं कळतंय. आणि त्यानुसार आता शरद पवार हे सर्व येथील सगळा आढावा, येथील सगळे फोटो पंतप्रधानांना भेटून ती सगळं माहिती देऊन उद्घाटनाची वेळ घेणार आहेत. बरं, जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी आपण बघूया. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात हे सगळं ताजं असतानाच महाराष्ट्रात MST CET परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात येतोय. मार्कांमध्ये मोठी तफावत दिसून आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना 12वीला अत्यंत कमी गुण होते त्यांना 99%, 100% असे मार्क मिळालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल माने यांनी. नीट परीक्षा फुटीचा गोंधळ ताजा असतानाच आता MSCETचा देखील पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांमधून होतोय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष दिसून येतोय. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. नेमकं काय म्हणणं आहे तुझं आणि कशामुळे वाटतंय तुला पेपर फुटलाय? कसं आहे, 12वीला मार्क्स कमी, 10वीला कमी. 10वी ते 12वी ही 2 वर्षे, त्याच्यामध्ये आपण अभ्यास वाढवू शकतो. पर्सेंटाईल जास्त येऊ शकते. पण कसं आहे, आपली जी 12वीची एक्झाम असते बोर्डची आणि CET 40 डेजचं म्हणजे डेरिव्हेशन असतं. याच्यामध्ये म्हणजे एकदम कसे मार्क्स जास्त पडू शकतात. 12thला समजा सपोज 60-65 आणि डायरेक्ट 100 इतकं फरक कसं होऊ शकतं 40 डेज मध्ये? इतका अभ्यास तर होऊ शकतच नाहीये. तर मग आम्हाला वाटतं काहीतरी याच्यामध्ये घोटाळा आहे. तुला तसंच वाटतं का? हो, मलाही तसंच वाटते. काऊन की 12वीचा आणि CETचा सिलेबस सेम आहे आणि 40 दिवसाच्या मध्ये इतका सिलेबस कव्हर करणं कोणाची पस्तीपात नाही. 40 दिवसामध्ये एवढा सिलेबस होणं शक्यच नाही असं विद्यार्थ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. पालक म्हणून तुम्ही आहात इथं, तुम्ही त्यांचा संघर्ष पाहतात. काय मागणी आहे सरकारकडे आता? मागणी म्हणजे सर, शिक्षणाच्या बाबतीत पेपर लीक होणं म्हणजे खूप वाईट बातमी आहे. आणि त्यामध्ये कसं आता लेकरांचं कसं, आता एखादं हुशार लेकरू असतं त्याचा पूर्ण अभ्यास झालेला असतो. मग अभ्यास झालेला असताना त्याच्या मनामध्ये काय असतं की मी आता कुठंतरी माझा नंबर लागणार आणि त्यातच त्याची सगळी तयारी झालेली असताना त्याला अशी बातमी येते की पेपर लीक झाला. त्याचं खर्चीकरण होतं सर. त्या आता 5 दिवसांनी आपला पेपर होणार आहे डबल, याचा त्याला आनंद होत नाही. त्यात त्याचं म्हणजे मनस्थिती बिघडते. सरकारकडे काय मागणी तुमच्या? सरकारने एकच मागणी आहे, कुठलाच पेपर लीक करू नका. यात नुकसान कोणाचं होतं? शेतकऱ्यांच्या मुलांचं, गरीबाच्या लेकराचं. जे लेकरू खरंच हुशार आहे त्याचं फार नुकसान होतंय. हे सर्व चर्चा होत असतानाच जी काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यामुळे देखील मोठा गोंधळ वाढलाय आणि त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन योग्य त्या मार्गाने याची चौकशी करणं गरजेचं आहे. विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी. गृह विभागाच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती समोर येते. राज्यामध्ये नीट परीक्षा आंदोलनात इतर राज्याच्या तुलनेमध्ये गंभीर गुन्हे नाही आहेत. आंदोलनात किरकोळ गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याच्या विचारात गृह मंत्रालय आणि इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात फार गुन्ह्यांची नोंद कमी आहे असंही गृह मंत्रालयाने सांगितलेलं आहे. तुषार रुपणवर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. तुषार, महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. गृह विभागाच्या वरिष्ठ सूत्रांकडून अशी माहिती मिळते की राज्यात नीट परीक्षा आंदोलनात इतर राज्यांच्या तुलनेत गंभीर गुन्हे नाही आहेत. नक्कीच गृह विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार राज्यामध्ये नीट परीक्षा आंदोलनामध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये गंभीर गुन्हे दाखल झालेले नाहीयेत. काही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत ते देखील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, मुंबई असेल किंवा पुणे असेल, संभाजीनगर असेल, या भागामध्ये नीट संदर्भात जी आंदोलन झाली होती त्या ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे जरी गुन्हे दाखल झालेले असले तर ते गुन्हे मागे घेतले जातील असं आपल्याला विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिल्याचं पाहायला मिळतंय. बरं तुषार, धन्यवाद या माहितीसाठी. आता सिंधुदुर्गातून आपण बातमी बघणार आहोत. सिंधुदुर्गात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि ज्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. अनेक भागात जोरदार सरी बरसत आहेत. रस्त्यांवरती पाण्याचे प्रवाह वाहताना दिसत आहेत तर काही ठिकाणी सखल भागात पाणी देखील साचलंय. या पावसामुळे भात उत्पादकांना दिलासा मिळालाय. भात शेतीसह खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.